स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. ऐक साजणी या खुळ्या क्षणी, वेड लावतो जीवा तुझाच गोडवा. स्वर्ग हा नवा. सुख है फुलले आजरे, भरले घर हे आनंदाने. मन हे गाते गीत तुझे ऐकना. ला 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 ला. प्रेम गीत छेडितो पुरात पारवा. ऐक साजणी या खुळ्या क्षणी, वेड लावतो जीवा तुझाच गोडवा. स्वर्ग हा नवा. बघुनी आपुले घर स्वप्नातले, सजणी झुलले तन मन नाचले. जुळले नाते दोन जीवांचे, जीव हे झाले एक रूप साजना. ला 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 ला. साथ ही तुझी जणू पुन्हात चांदवा. श्रीमन्मागणाधिपतये नमः. यजमान भाले मांगल्यतिलककर्णम्. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. तिलकं विप्रहस्तेन मातृहस्तेन भोजनं, दानञ्चात्महस्तेन देहि मे मधुसूदन. केशवाय नमः स्वाहा. ॐ नारायणाय नमः स्वाहा. ॐ माधवाय नमः स्वाहा. ॐ गोविन्दाय नमः. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. अनिरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. अधोक्षजाय नमः. नारसिंहाय नमः. अच्युताय नमः. जनार्दनाय नमः. उपेन्द्राय नमः. हरये नमः. श्रीकृष्णाय नमः. हातात पळीभर पाणी घेऊन पुन्हा ताम्हणामध्ये सोडायचं आहे. प्रणवस्य परब्रह्म ऋषिः, परमात्मा देवता देवी, गायत्री छंदः, प्राणायामे विनियोगः. ओम नमो भगवते वासुदेवाय असा 3 वेळेला जप करावा. येत असेल तर गायत्री मंत्राचा 3 वेळेला जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय.
ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरोम। नेत्राचमनं डोळ्याला पाणी लावावं। सभायाभ्यंतरशुचिः सर्वं शुचिः आत्माराम शुचिः शुचिरभव। देवाला 11 वेळेला नमस्कार करायचा आहे। श्रीमन्मागणाधिपतये नमः। इष्टदेवताभ्यो नमः। कुलदेवताभ्यो नमः। ग्रामदेवताभ्यो नमः। स्थानदेवताभ्यो नमः। वास्तुदेवताभ्यो नमः। मातापितृभ्यां नमः। श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। सिद्धिबुद्धिसहिताय श्रीमन्मागणाधिपतये नमः। श्रीमत्संतयशवंताय नमः। हातामध्ये अक्षत घ्यायचे आहेत। सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः। 12 नामानि यः पठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे सङ्कटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते। शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैर्सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलम्। येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः तदेव लगणं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि। लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः। येषां विन्द्यवर्षामो हृदयस्थो जनार्दनः। विनायकं गुरुं भाणुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये सर्वकार्यार्थसिद्धये। अक्षत मुख्य देवतेला म्हणजे गणेशाला बाळकृष्णाला वाहून द्यायचे आहेत। हातामध्ये पाणी घ्यायचं आहे। त्यात अक्षत घ्या। प्रधान संकल्प आपल्याला करायचा आहे। विष्णुर्विष्णु विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके अस्मिन् शुभनाम संवत्सरे अमुकायने अमुकऋतौ अमुकमासे अमुकपक्षे अमुकतिथौ अमुकवासरे अमुकदिवसनक्षत्रे अमुकस्थिते वर्तमाने चन्द्रे अमुकराशिस्थिते सूर्ये अमुकराशिस्थिते देवराजगुरौ शेषेषु गृहेषु यथायथं राशिस्थानस्थितेषु सत्सु एवं ग्रहगुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ अस्मिन् पुण्याहे आदौ यजमानस्य गोत्रोच्चारः। यजमानानं आपला गोत्रोच्चार करावा। गोत्र माहिती नसेल तर कुळाचा उच्चार करावा। स्वतःचं नाव घ्यावं। स्वपत्नीचं नाव घ्यायचं आहे। यजमानो अहम म्हणायचंय मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्तो पुण्यफलो प्राप्त्यर्थम् अस्माकं सहकुटुम्बानां सहपरिवाराणां क्षेमो स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं सकल पीडा परिहारार्थं मनेप्सितो सकल मनोरथ सिद्ध्यर्थं श्री सत्यनारायण देवता
प्रीत्यर्थं यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यै ध्यान आवाहनादि षोडशोपचार पूजनमहं करिष्ये. पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं आहे. परत हातामध्ये पाणी घ्यावं. ततरादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपती पूजनं तथा च कलशघंटा पूजनंच करिष्ये. पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं आहे. मनातल्या मनात गणपती बाप्पाचं स्मरण करावं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रीमन्मागणाधिपतये नमः. ध्यानं समर्पयामि. ध्यानार्थे आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. गणपती बाप्पाला 2 दाणे अक्षत वाहा. नंतर आपल्याला उपदेवतांचं पूजन करायचं आहे. त्यासाठी क्रमाने एक एक फूल गंधाक्षतांमध्ये भिजवून देवतांना व्हायचं आहे. पहिल्यांदा एक फूल गंधाक्षतांमध्ये भिजवून घ्यावं आणि सूर्यनारायणाचं स्मरण करून ते फूल सूर्यनारायणाला व्हायचं आहे. जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महद्युतिम तमोरिम सर्वपापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरं सवितः सूर्यनारायणाय नमः. गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. फूल सूर्यनारायणाला वाहून द्यावं. नमस्कार करावा. नमस्करोमि. ततरादौ दीपपूजनम. पुन्हा एक फूल घ्या. गंधाक्षतांमध्ये भिजवून ते फूल दिव्याला वाहा. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योति नमोस्तुते. दीपनारायणाय नमः. गंधाक्षतपुष्पै संपूज्य प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नंतर एक फूल गंधाक्षतांमध्ये भिजवून या कर्मभूमीला व्हायचं आहे. भूमीला प्रार्थना करायची आहे. समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. भूम्यै नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नंतर एक फूल गंधाक्षतांमध्ये भिजवून शंख देवतेला वाहा. शंख नसेल तर गणपती बाप्पाच्याच बाजूला सुपारी ठेवावी आणि त्या ठिकाणी ते फूल व्हायचं आहे. ओम पांचजन्याय विद्महे पवमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. शंखदेवताभ्यो नमः. सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पाणिं समर्पयामि. नमस्करोमि. अगरे घंटिकापूजनम्. एक फूल गंधाक्षतांमध्ये भिजवून घंटा देवतेला वाहा. आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां कुर्वे घंटारवन्तत्र देवताह्लादकारणं. घंटस्थगरुडदेवताभ्यो नमः. गंधाक्षतपुष्पाणिं समर्पयामि. घंट्याचा नाद करायचा आहे. घंट्याला नमस्कार करायचा आहे. नमस्करोमि. स्ववामभागे अक्षतकुंजोपरी कलशन्निधाय. आपल्या पुढं तांब्याचा कलश भरलेला आहे. त्या कलशाला गंध लावावा. त्यामध्ये एक फूल गंधाक्षतांमध्ये भिजवून वाहा. नंतर कलशावरती 2 हात ठेवायचे आणि तीर्थाचं आवाहन करायचंय. ततो गंगाद्यावाहनम सर्वे समुद्रा सरितस्तीर्थानि जलदा नदः. म्हणायचंय आयान्तु मम शान्त्यर्थं पुष्ट्यर्थं तुष्ट्यर्थं दुरित क्षयकारकः. नमस्कार करावा. गंगे चमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरुः. कलशातलं तीर्थ पूजेच्या उपकरणांवर आपल्या शरीरावर सिंचन करून घ्यावं. शुचिर्भूत व्हायचंय. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्ष सभायाभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः शुचिरभव. नंतर गणपती बाप्पाचं स्मरण करावं.
ॐ नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमः श्रीमन्मागणाधिपतये नमः ध्यानार्थे अक्षतान् समर्पयामि. गणपती बाप्पाला अक्षत बाप्पाला ताम्हणामध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर बाप्पाच्या आसनावर पुन्हा अक्षत वहा. आसनं परिकल्पयामि. ताम्हणामध्ये बाप्पाला आपण ठेवलेलं आहे. पळीने 2 पळ्या पाणी घालावं. एतावानस्य महिमातोज्जायांश पूरुकः पादोस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं देभिः श्रीमन्मागणाधिपतये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. पळी भरून घ्या. त्यामध्ये गंधाक्षत पुष्प घालून अर्घ्य तयार करायचं आहे. श्रीमन्मागणाधिपतये नमः. अर्घ्यस्नानं समर्पयामि. अर्घ्यस्नानान्तरेण पुनः शुद्धोदकस्नानं समर्पयामि. परत पळीने शुद्धोदक घालायचं आहे. शुद्धस्नानान्तरेण पंचामृतस्नानं. 5 पळ्या पंचामृताचं स्नान बाप्पाला घालायचं आहे. पंचामृतं मयोनीतं पयदधि घृतमधु शर्करासह संयुक्तं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. श्रीमन्मागणाधिपतये नमः. पंचामृतस्नानं समर्पयामि. पुनः शुद्धोदकस्नानं समर्पयामि. नंतर एक फूल गंधाक्षतांमध्ये भिजवून गणपती बाप्पाला व्हायचं आहे आणि पळीपळीने गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. संततधारां पातयेत. ओम गंगणपतये नमः किंवा ओम गणेशाय नमः असा जप करत अभिषेक करायचा आहे. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. जय जय दीन दयाळा
कलियुगी सकळा सुख झाले भावाचे पूजिता भावाचे पूजिता सर्वाइच्छित लाभले सर्वाइच्छित लाभले जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा साधू वैश्य संततीसाठी तुझला प्रार्थियले इच्छित पुरता मदांध होऊन व्रतना आचरिले त्या पापाने संकट कडूनी दुःखही भोगिले सुखी होऊन आचरिता सुखी होऊन आचरिता व्रतच्या तुवाची उद्धरिले व्रतच्या तुवाची उद्धरिले जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा राजा रंग समान मानुनी पावस श्रीपती मानुनी पावस श्रीपती जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा आईने केले संस्कार बाबांनी केले सक्षम आशिष सोबत असताना संसाराचा पाया होईल भक्कम ताजमहल बांधलंय कारागीर होते कुशल ज्योतीचं नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल वा 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 वा